पावसाळा सुरू झाल्यावर असं चटपटीत चमचमीत आणि तळलेलं खायला कुणाला आवडत नाही हो, सगळ्यांनाच आवडतं. म्हणूनच मी आज तुम्हाला तुमच्यासाठी भन्नाटाची रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे आळूची वडी. आळूची वडी ही शरीरासाठी खूप खूप चांगली आहे. कोणत्याही सीझनमध्ये खाल्ली तरी चालते आणि कोणत्याही सीझनमध्ये अशी ही पानं भेटत असतात आणि ही मला मोठीच्या मोठी पानं माझ्या नंदुबाईने आणून दिलेली आहेत आणि त्याची आता मी बनवणार आहे एकदम चटपटीत आणि खूप छान अशी आळूची वडी बनवणार आहे. त्यासाठी आधी काय केलेलं आहे, सगळी पानं मी अशी स्वच्छ पाण्याखाली धुवून घेत आहे आणि धुवून झाल्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते. इथे पानं वगैरे स्वच्छ धुवून झालेले आहेत, त्याचे देठ असतील ते मी चाकून असे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं मिरची आणि लसणाची मी वाटण करत आहे. मिरची मी जास्त घालत नाही कारण मी लाल तिखट पण घालत असते, त्यामुळं मिरची आणि लसूण बारीक करून मिक्सरवरून घेत आहे आणि त्यानंतर छान अशी कोथिंबीर पण लागली चिरून ठेवणार आहे मी. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि बेसन पिठामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे. तुम्ही काय काय टाकाल तुमच्या आवडीनुसार सगळे मसाले तुम्ही टाकू शकता. मी इथं बेसन पीठ आधी चाळून घेत आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, आपली आता मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहे. थोडेसे जिरे पण टाकत असते मी, ओवा पण टाकते, थोडासा हळद, मीठ आणि लाल तिखट पण टाकत असते. अजून तुम्हाला काय काय टाकायचं असेल तर चिंचगूळ असेल तर पण ते पण टाकू शकता. मी ते टाकत नाही कारण ह्या आळूच्या वड्या आळू खूप चांगला आहे, खवखवत नाही घशामध्ये, त्यामुळे इतकं काही टाकावं लागत नाही. आणि छान असं मी तीळ पण टाकणार आहे भरपूर, कारण दाताखाली तीळ आला ना खूप छान लागतो. आणि काय असतील ते मसाले पण टाकले तरी चालतील तुमच्या आवडीनुसार. आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकून तुम्हाला जेवढं घट्ट जेवढं पातळ पाहिजे आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून तुम्ही ते पीठ घट्ट तयार करू शकता, पातळ तयार करू शकता. त्यानंतर लागलेच मी गॅसवर एका आपल्या पातेल्यामध्ये काय ठेवलेलं आहे, पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मी एकदम आपल्या पारंपरिक पद्धतीने हे बनवणार आहे. त्यामुळे कसं मी पातेल्यामध्येच आपलं चाळण आहे ना, मोदक वगैरे आपण उकडून घेतो ते त्याच्यावर ठेवून मी उकडून घेणार आहे. तर आधी मी सगळ्या पानांना छान असं पीठ लावून घेणार आहे. मोठी पानं आहेत त्यामुळं ओटा आधी क्लीन करायचा, म्हणजे खालची ओटा आपला नेहमी सगळ्यांचा क्लीनच असतो, म्हणजे खाली जरी थोडंसं पान गेलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. कारण जरी आपलं पिठाचं वगैरे सांडलेलं असेल, काही कचरा वगैरे असेल तर तो क्लीन करून घ्यायचा आणि असं पोळपाटावर ठेवायचा, म्हणजे आपल्याला छान असं लावता येतं. ह्याच्यापेक्षा मोठं काय असेल तर तुम्ही
पाटं पण घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुमचं हे पान खाली लोळणार नाही, कारण पानं खूप मोठी मोठी आहेत. एका पानाला लावून झाल्यावर दुसरं पान मी असं उलटं ठेवलेलं आहे. असं उलटं म्हणजे काही ह्यानं नाही ठेवलेलं, फक्त वरचं देठ आणि हे असते ते खालीवर केलेलं आहे, जेणेकरून छान असं आपल्याला फोल्ड करता येतं. इथं मी फोल्ड करून झाल्यानंतर खूप मोठं झालं होतं पान, म्हणून मी चाकूने अर्ध कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या त्या चाळणीमध्ये व्यवस्थित बसेल. अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्यांना पीठ लावून घेतलेलं आहे आणि असं छान आपण कट करून घेतलेलं आहे. पाणी पण उकळलेलं आहे, त्याच्यावर आताही मी चाळण ठेवणार आहे. तुम्ही त्या चाळण ठेवल्यानंतर त्याच्यावर काहीतरी झाकू शकता आणि काहीतरी ह्याचं पण ठेवू शकता, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही अशी. तर चला पुढे बघू आपण काय काय केलं ते. इथं वड्या पानं जास्त असल्यामुळे एकावर एक मी लेयर दिल्यामुळे मी अर्धा तास उकळून घेतलेल्या आहेत. आपले पातळ पानं असतात, सिंगल असतात, त्यावेळी तुम्ही 15-20 मिनिटांमध्ये आपण ते गॅस बंद करू शकता. इथं छान अशा वड्या उकडून झालेल्या आहेत आणि न तळता पण वड्या खूप छान लागतात बरं का, आणि चवीला खूप छान होतात, कारण आपण त्याच्यामध्ये खूप छान छान चमचमीत चटपटीत होण्यासाठी घातलेलं असतं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्या वड्या थोड्या थंड करायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. कट करून झाल्यानंतर मस्तपैकी आपल्याला तळायच्या आहेत. तुम्हाला कसं तळायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला शालो फ्राय करायचं असेल तर करू शकता, किंवा तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर करू शकता, एकदम कुडकुडीतही करू शकता. इथं बघा तुम्ही मी वडे कट करत आहे, किती छान झालेले आहेत बघा, कट पण चांगल्या होत आहेत आणि अशाच खायला पण खूप छान लागतात बरं का. आणि इथं आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि आता मी तळतही आहे. तळल्यानंतर आणि तुम्हाला मी पुढे दाखवते. खूप छान वड्या झाल्या होत्या बरं.